तर आज आपण होणारे अगदी खुसखुशीत घेवरसारखे जाळीदार अनारसे अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट मापात कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बारीक बारीक टिप्स आहेत त्या कळाल्यानं तुमचं इथून पुढे तुमचे अनारसे कधीच बिघडणार नाहीत। साखरेचे अनारसे बनवताना थोडीशी काळजी घ्यावी लागते, कारण साखरेच्या अनारसे बिघडू शकतात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तर इथं आपण राशनचे तांदूळ घेतलेले आहेत, कारण याचे अनारसे छान होतात। इतर चिकट तांदूळ घ्यायचा नाही। आणि 1 ग्लास तांदूळ असेल तर पाऊण ग्लास साखर घ्यायची आहे। परफेक्ट माप आहे, मोजत बसायची काहीच गरज नाही। 250 ग्राम तांदूळ असेल तर 200 ग्राम साखर। तांदूळापेक्षा साखर थोडीशी कमी असेल ना तर अजिबात अनारसे चुकत नाहीत, परफेक्ट मापाचे बनतात। पुढे पण आणखीन टिप्स आहेत त्या आपण बघूयात। तर इथं ना आपल्याला 3 दिवस चांगले तांदूळ भिजत घालायचे आहेत भरपूर पाण्यामध्ये। अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। रेशनच्या तांदळामध्ये थोडंसं घाण असते, केर असतो, धूळ असते, त्यामुळे चांगले स्वच्छ धुवून पांढरे शुभ्र घ्यायचे आहेत। आणि हे आपल्याला पाणी बदलत असे 3 दिवस हे तांदूळ भिजत घालायचे आहेत। लक्षात ठेवा 3 दिवस। चौथ्या दिवशी मग आपल्याला हे उपसून घ्यायचे आहेत। 3 दिवस चांगले भिजले गेले पाहिजेत आणि त्याच्यातलं पाणी बदललं गेलं पाहिजे। पाणी जर नाही बदललं तर त्या तांदळाचा वास येतो। चौथ्या दिवशी असं तांदूळ आपल्याला हे करायचं आहे, निथळून घ्यायचा आहे चांगला। बघा आता दुसऱ्या दिवशी असं तिसऱ्या दिवशी करत चालायचं आहे। आणि हे छान तांदूळ मुरले जातात, भिजले जातात। याच्यामुळे आपल्या तांदळाच्या म्हणजे अनारशाला चांगली जाळी पडते। त्यामुळे तांदूळ भिजणं खूप महत्त्वाचं आहे आणि पाणी बदलणं पण खूप महत्त्वाचं आहे। नाहीतर काय होतं, वास येतो मग त्या अनारशाला आणि मुले शक्यतो खात नाहीत। आणि अनारसे तळताना पण घरामध्ये खूप वास येतो। त्यामुळं रोजच्या रोज 3 दिवस चांगलं पाणी बदलायचं आहे, थोडंसं धुतल्यासारखं वरून हे करायचं आहे, जास्त चोळायचं नाही। अशा पद्धतीनं 3 दिवस आपण हे भिजू घालून चौथ्या दिवशी असे उपसून घेतलेले आहेत चाळणीमध्ये। चांगलं नितळू द्यायचं आणि आपल्याला फॅनच्या हवेखाली हे तांदूळ 1 ते 2 घंटेच फक्त सुकवायचे आहेत, कडक होऊ द्यायचे नाहीत। ओलसर थोडेसे राहू द्यायचे, फक्त पाण्याचा अंश त्याच्यामध्ये जास्त नसता कामा नये। वाळल्यानंतर थोडेसे ओलसर राहतात की नाही, असं मोडलं तर कड मोडतं ते आणि ओलसरपणाही त्याच्यात असतो, बाहेरून सुकलेले असतात। असे तांदूळ आपल्याला वाळवायचे आहेत, ते पण फॅनच्या सावलीला हवेला। तर आता आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ बारीक, एकदम बारीक। दुसरी महत्त्वाची टिप्स काय आहे तर तांदूळ बारीक होणं खूप गरजेचं आहे। आणि तांदूळ बारीक केल्यानंतर बारीक चाळणी कोणती असते, जी की आपण मैदा चाळायची चाळणी असते ना, त्यानं हे चाळून घ्यायचं आहे। आणि हात घालून चाळायचं नाही, होता होईल तितकं पीठ आपलं हे बारीक पडलं गेलं पाहिजे, अलगद हे चाळून घ्यायचं आहे। जर तुमचं तांदळाचं पीठ मोठं राहिलं तर यानं पण अनारसे आपले तेलामध्ये विरघळतात। त्यामुळं पीठ बारीक होणं खूप महत्त्वाचं आहे। साखर समजा त्याच्यामध्ये विरघळते, पण तांदूळ जर मोठा राहिला तर त्याचे अनारसे बिघडतात। हे खूप महत्त्वाची टीप आहे। त्यामुळं आता हे हात घालून असं आपण काय सवय असते आपली की हात घालून बारीक खालीच पडलं पाहिजे, पण तसं नाही करायचं अनारशाला। असंच अलगद चाळून घ्यायचं आहे आणि मोठाड परत आपल्याला चाळायचं आहे। या पद्धतीनं हे सगळं पीठ आपल्याला बारीक करून चाळून घ्यायचं आहे। ही खूप महत्त्वाची टीप आहे। हेच कारण असतं की आपण पीठ थोडंसं मोठार चाळणीनं चाळल्यामुळे आपले अनारसे बिघडतात। तर ही दुसरी महत्त्वाची टीप, पहिलं म्हणजे माप आणि दुसरं म्हणजे पीठ बारीक करणे, हेच आहेत। हे 2 जर तुम्ही टिप्स चांगल्या फॉलो केल्या तर तुमचे अनारसे कधीच बिघडणार नाहीत। साखरेचे इथून पुढे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं बनले जातात। साखर पण तशीच बारीक करायची आहे आपल्याला आणि लगेच साखर आणि आपलं तांदळाचं पीठ हे बारीक चांगल्या चाळणीनं चाळल्यानंतर हे साखर पण आता आपण अशीच बारीक करून घेऊयात आणि त्याच चाळणीनं चाळून घेऊयात। आणि दोन्ही पण एकदाच चाळून घ्यायचं आहे। आणि जसं साखर दळली जाते तसंच ते आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। इतर भांडं भरवत बसायची गरज नाही, त्याच पिठामध्ये आपल्याला साखर पण चाळून घ्यायची आहे। फक्त बारीक होणं महत्त्वाचं आहे इथं।
सेपरेट वेगवेगळं करत बसायची गरज नाही, कारण आपल्याला हे पीठ अलगद असंच गोळे करून घ्यायचे आहेत मळून. त्यामुळं या पद्धतीनं आता बघा हे साखर पण अशी राहते, तर सगळं बारीक करायचं आहे. शेवटी शेवटी थोडंसं राहतं, तर ते तसंच राहिलं तरी चालतं. तुम्ही इतर खिरीमध्ये ते वापरू शकता. आता बघा हे दोन्ही पण आपलं साखर आणि तांदूळ चांगला बारीक झालेला आहे आणि याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही. असंच हाताने चांगलं हाताच्या गरमीनं चांगले गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला चोळून चोळून, कारण आपलं तांदळाचं पीठ थोडंसं ओलसर असतं आणि त्याच्यामध्ये पण साखर मुरते. जर हे पीठ कोरडं असेल तर साखर मुरत नाही. मग परत आपल्याला पीठ मळताना अनारसे करताना मग त्याच्यामध्ये दूध वगैरे मिक्स करावं लागतं, मग ते पातळ होतं, सगळं बिघडून जातं. या पद्धतीनं करत राहायचं. आणि याच्यामध्ये पाणी दूध काही आत्ता गरज नाही. असेच गोळे करून आपल्याला बंद डब्यामध्ये बाहेरच 3 ते 4 दिवस ठेवायचं आहे. यानं काय होतं, छान आपलं पीठ मुरतं आणि हे पीठ तुम्ही महिना 2 महिने फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण बाहेर आठवडाभर राहतं, त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही, वास येतो मग पिठाचा. आता हे 2-3 दिवसानंतर हे पीठ असं बाहेर ठेवलेलं आहे मी. बाहेर ठेवल्यामुळं चांगलं मुरतं आणि त्याला जाळी पण छान येते. अशा पद्धतीनं हे असं गोळे तयार झालेले आहेत. 2-3 दिवस बाहेर ठेवल्यामुळं चांगले ती मुरले जातात. साखर त्याच्यामध्ये मुरली जाते त्या पिठात. अशा पद्धतीनं आता बघा मी करायला घेतलेलं आहे. एका ताटामध्ये आता हे पीठ आपलं कोरडं झाले आता. तर थोडंसं दुधाचा हात लावायचा, पाण्याचाही चालतो, पण जास्त नाही बरं. 2 थेंब असे गेले पाहिजे तेवढ्या पिठाला, असं करत चालायचं आहे लागल तसं. थोडं जरी जास्त झालं ना तर हे पातळ होतं, मग आपल्याकडे पीठ शिल्लक नसतं त्याच्यामध्ये मिक्स करायला मुरलेलं तांदळाचं पीठ. त्यामुळं काळजी इथं घ्यायची आहे. तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे काय, तर इथं फक्त 2 बोटं फक्त दुधात बुडले गेले पाहिजे तितपतच हे आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि थोडा अर्धा तासच शिल्लक ठेवायचं. जर वाटलं पातळ पीठ आपण मळताना वाटलं तर ते शिल्लक राहिलेलं कढईचं पीठ ताटातलं मग त्याच्यात मिक्स करत चालायचे. पण एकदमच असं दुधात भिजवून घेऊ नका, कारण आपल्याकडे शिल्लक पीठ नसतं तांदळाचं त्याच्यामध्ये मिक्स करायला. त्यामुळं थोडं थोडं असं गोळे करत चालायचे. आता इथं आपण लाटून करणार आहोत. लाटून काय होतं, एकसारखं लाटलं जातं. आता खसखस खाली असं छोटंसं पॉलिथिनचा कपडा घ्यायचा, आपल्याकडे असतात पिशव्या त्याच, आणि थोडंसं खसखस खाली पसरवायची आणि असं अर्ध करायचं तुकडे. 2 तुकडे सेपरेट केले तरी चालतात हे असं, आणि लाटून घ्यायचं आहे. लाटल्यामुळं काय होतं, एकसारखं असं आपलं लाटले जातं हे. आणि थापूनही तुम्ही करू शकता, पण थापून थोडंसं वेळ लागतो आणि लाटल्यामुळं पटकन एकसारखं पातळ असा आपली अनारसा लाटला जातो. लाटलेला अनारसा छान असा तळला पण जातो, एकसारखा अशी जाळी पण पडते. पण तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. बघा लाटून किती पातळ झालेलं आहे आणि कडा पण फाटत नाही आहेत त्याच्या. पीठ थोडंसं चांगलं मळून घ्यायचं हातावरच, हाताच्या गरमीनंच हे गोळा छान मळून घ्यायचा आणि हे लाटून घ्यायचा असा खसखस टाकून. आणि बघा अशा पद्धतीनं लाटलेली आपली अनारसा तयार झालेला आहे. वाटलं आपल्याला खसखस थोडी कमी आहे तर असंही टाकू शकता. आणि एका याच्यावर 1-2 करून ठेवायचे, जास्त एकदमच करून ठेवायची नाहीत, नाही तर ते चिटकतात. त्यामुळं 2-3 असं करून ठेवायचं त्याच्यावरच. आता थापून पण बघा, थापून काय होतं, बोटानं आपण थापतो ते कुठं जाडसर तर कुठं पातळ असं थापलं जातं. त्यामुळं शक्यतो तुम्ही लाटूनच करा. लाटल्यामुळं पटकनही होतात आणि थापताना थोडंसं वेळ पण लागतो आणि एकसारखं थापतही नाही. थापलेले पण छान तळतात, पण आपल्याला वाटतं की एकसारखी जाळी पडावी, एकसारखे तळले जावेत, त्यामुळं लाटून करायचं. थापूनही असं एकसारखं जर थापलं तर थापलंही जातं, असं काही नाही. फक्त थोडंसं कुठं जाड कुठं पातळ असं होतं. त्यामुळे तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. सुपात करतात, पोळपाटावर करतात, अशा पद्धतीनं खसखस खाली टाकायची. ज्या त्या वेळेस टाकायची, एकदाच टाकायची नाही. अशा पद्धतीनं थापून झालेला आहे आता आपला हे पण पातळ हा पण होतो, पण थोडासा वेळ लागतो. तर आता तेल बघा आपलं थोडंसं मीडियम गरम करायचं आहे आणि अगोदर एक छोटा गोळा टाकून बघायचं आहे.
आपला फाटतो का अनारसा, अनारसे विरघळतात का हे कळतं याच्यात. आता बघा तेलाचं प्रमाण थोडंसं गरम आहे तर ह्याला जाळी पडत नाही. तेलाचं प्रमाण गरम कसं पाहिजे एकदम, आपण कढई ठेवल्यानंतर थोडंसं गरम होतं ना तेल, हे महत्त्वाची टीप आहे. फक्त कमी गरम तेलामध्ये अनारसा सोडायचा आहे. अजिबात तेल गरम झालं नाही पाहिजे, तरच आपल्या अनारशाला जाळी पडते. जास्त तेल गरम याच्यामध्ये अनारसे सोडले तर ते लगेच विरघळतात. आणि आता इथं बघा थोडंसं आपला परफेक्ट माप झाल्यामुळं हे चांगला असा तळला गेला आहे. त्यामुळं अगोदर खात्री करून घ्यायची की आपलं पीठ बरोबर आहे का नाही. नसेल तर लगेच विरघळतो अनारसा. साखर जर थोडीशी जास्त झाली तर तेलामध्ये अनारसे विरघळतात. आता इथं तेल फक्त थोडंसं गरम आहे, जास्त गरम नाही. ही एक महत्त्वाची टीप आहे. ही लक्षातच ठेवायची की अनारसे तळताना एकदम कमी गरम तेलातच तळायचं आहे. वाटलं आपल्याला तेल गरम झालं आहे तर गॅसची फ्लेम बंदच करून टाकायची आणि परत मग थोडंसं थंड झाल्यानंतर चालू करायचं आणि मग अनारसे सोडायचे. जास्त कडकडीत गरम तेलात अनारसे सोडायचे नाही. सगळं तेल पण वाया जाईल, सगळं खराब होईल, सगळा डबल कुटाणा होतो. मग तेल गाळत बसावं लागतं. या पद्धतीनं परत खसखसची साईड वर ठेवायची आणि खालची बाजू खाली, वरची बाजू खाली. अशा पद्धतीनं हे अनारसे चमच्यावर उलटण्यावर घेऊन तेल टाकून तळत राहायचं आहे. छान जाळी पडते अनारशाला साखरेच्या. खूप छान लागतात अनारसे, मुलांना आवडतात आणि दिवाळीला हा एक पौष्टिक पदार्थ पण होऊन जातो. कारण याच्यामध्ये आपण खसखस वापरलेली असते आणि आपलं दिवाळीचं ताट अनारशाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळं या दिवाळीला असे अनारसे, या मोजमापाचे अनारसे, साखरेचे अनारसे नक्की करून बघा आणि बिघडणार नाहीत अजिबात. योग्य माप आहे आणि परफेक्ट पद्धत सांगितलेली आहे मी या अनारशाची. आणि सगळे अनारसे तळल्यानंतर जाळीमध्ये काढून ठेवायचे आहेत. सगळं तेल नितळून जातं आणि आपले अनारसे कमी तेलकट होतात. अशा पद्धतीनं मी सगळे अनारसे तळून घेणार आहे. तुम्हाला पांढरट, लालसर कशा पद्धतीचे पाहिजेत त्या पद्धतीचे तुम्ही तळू शकता. कच्चे राहत नाहीत, काही नाहीत, चांगले तळले जातात हे अनारसे. अशा पद्धतीनं नक्की करून पहा. खूप छान असे अनारसे आपले जाळीदार, घेवरसारखे आणि त्या चवीचे तयार झालेले आहेत. या पद्धतीनं सगळे झालेले आहेत तळून माझे, तर मी जाळीत काढून ठेवलेले आहेत. मस्त असे अनारसे तयार झालेले आहेत. आज ना आपण मस्त असे गुळाचे खुसखुशीत जाळीदार अनारसे पाहणार आहोत. शक्यतो ना माझ्या घरामध्ये साखरेचे खात नाहीत मुलं, आवडतात पण साखरेचे थोडेसे कडक होतात. पण गुळाचे असे खुसखुशीत होतात. अगदी तोंडामध्ये दात नसणारे वयस्क लोक असतात त्यांना सुद्धा हे अनारसे खाता येतात. त्यामुळं मुलाला माझ्या गुळाचेच आवडतात. 2 असे ग्लास तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे. रेशनचे तांदूळ शक्यतो वापरायचे. जसा भात चिकट होतंय ना असे तांदूळ वापरायचे. आणि हे मी तांदूळ 4 दिवस भिजू घातलेले आहेत. बघा आपोआपच हाताने ते भुगा होतात. पाणी बदलायचे फक्त रोज, म्हणजे वास येत नाही. तर हे 2 ग्लास अशा पद्धतीने भिजून झालेले आहेत माझे 4 दिवस. आणि 5व्या दिवशी घेतलं, 4थ्या दिवशी घेतलं पाणी काढून तरी चालतं. निथळत ठेवायचं. निथळल्यानंतर असे सुकवून घ्यायचे आहेत. त्याच्यातलं मॉइश्चर आतमधलं राहिलं पाहिजे, फक्त वरून थोडंसं वाळलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला फॅनच्या हवेखाली हे तांदूळ सुकवून घ्यायचे आहेत. 3 दिवस भिजवा, नाही तर 4 दिवस राहिले तरी चालतात. आणि छान आपले सुकलेले आहेत. 1-1/2 घंटा लागतो सुकायला. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये, छोट्या मिक्सरच्या भांड्यात हे पीठ आपल्याला होता होईल तितकं बारीक करायचं आहे आणि मैद्याच्या चाळणीनं चाळायचं आहे. मोठ्या चाळणीनं, रवा आपण चाळतो त्या चाळणीनं अजिबात चाळायचं नाही. जो मैदा आपण चाळतो ना ती चाळणी वापरायची. जेवढं पीठ तुम्ही बारीक चाळून घेताल ना तर तुमचे अनारसे बिघडणार नाहीत. जर तांदळाचं पीठ मोठं आलं तर त्याचे अनारसे नीट होत नाहीत, कडक होतात. म्हणून हे, आणि चाळणीमध्ये हात घालून चाळायचं नाही, अलगद चाळायचं. जर आपण चाळणीमध्ये हात घालून मोठं पीठ खाली पडतं बघा आता इतकं. तर आपण हे पीठ मोजून घेऊयात, म्हणजे आपल्याला गूळ किसून घेता येतो. तर इथं माझं किती भरतंय पीठ ते बघूयात. आता ही दुसरी वाटी आहे. थोडंसं अलगद दाबायचंय
जास्त पण भुसभुस असं भरायचं नाही, थोडंसं दाबून भरायचं. दाबून म्हणजे थोडंसं वरची खाली चोपायची अशी, म्हणजे दाबायची. तर हे 3 4 आणि असं 5 वाट्या माझं हे पीठ भरणार आहे. तर त्याच्या निम्म आपल्याला गूळ किसलेला वापरायचा आहे, कारण म्हणजे मिक्स परत बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला. पण शक्यतो किसलेला बारीक केलेला गूळच आपल्याला इथं घ्यायचा आहे. आता हे बघा, हे सगळं खालचं पीठ ते सगळं टाकल्यानंतर 5 वाट्या माझं पीठ भरलंय. तर त्याच्या निम्मा गूळ म्हणजे 2.5 वाट्या मी इथं घेणार आहे. गूळ तुम्ही कोणताही घ्या. थोडासा कलर असलेला, काळा कलर असलेला गूळ शक्यतो वापरू नका, कारण खूप काळे अनारसे होतात त्याचे. दिसायलाही छान दिसलं पाहिजे, म्हणजे आवडीनं खातात मुलं, कोणी घरातले किंवा आपल्याला पाहुण्यांना द्यायचं असतं. तर बघा, इथं 2.5 वाट्या गूळ मी किसून घेतलेला आहे आणि हातानं छान मिक्स करून परत मिक्सरला फिरवून घेणार आहे. कारण मिक्सरला फिरवल्यामुळं काय होतं, थोडंसं ते ओलसर होतं आणि चांगलं मिक्स होतं, त्याच्यामध्ये असं पिठाळ राहत नाही. मग आता आपल्याला याच्यामध्ये काही पाणी, मीठ, काही दूध वगैरे आत्ताच मिक्स करायचं नाही, कारण याचे गोळे करून आपल्याला असंच डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये भरून बाहेर 2 ते 3 दिवस असंच पीठ मुरवत ठेवायचं आहे. आणि फ्रीजमध्ये हे पीठ खूप दिवस राहतं. असंच करून जर गोळे ठेवले तुम्ही तर 1-2 महिने हे पीठ फ्रीजमध्ये राहतं. पण बाहेर 2-3 दिवसच असं ठेवायचं, जास्त पण बाहेर ठेवायचं नाही. मग त्याला ते पीठ खूप पातळ होतं परत, म्हणजे असं आपण इडलीचं पीठ कसं होतं, थोडंसं जाळी धरल्यासारखं तसं होतं. त्यामुळं 2 ते 3 दिवस जास्तीत जास्त हे पीठ गोळे करून असे चांगले गोळे मऊसर करायचे हातानंच. होतात ते लगेच गूळ असल्यामुळे त्याच्यामध्ये. आणि हे छान असं आपण ठेवल्यानंतर 2 दिवसानंतर बघा, हे गोळे असे सॉफ्ट झालेले आहेत, असे ओलसर झालेले आहेत. तर हे छान हातानंच बारीक करायचे. आणि आता हे आपल्याला थोडंसं दुधाचा हात घेऊन पीठ थोडंसं पातळ करायचं आहे. गूळ लगेच पातळ होतो, साखरेपेक्षा पटकन गूळ वितळतो, त्यामुळं जास्त घ्यायचं नाही. थोडं थोडं बघत बघतच करायचं आहे. अगोदर एक गोळा करायचा, नंतर दुसरा घ्यायचा. असे जेवढे तुम्ही गोळे केलेत ते लगेच एकदमच बारीक करून घ्यायचं नाही, म्हणजे ओले करायचे नाहीत. एक एकच करायचा. जर पहिला गोळा आपला ओला जास्त झाला तर दुसरा त्याच्यातला घेऊन मिक्स करता येतो, कारण आपल्याकडे लगेच रेडी असं पीठ नसतं तांदळाचं मिक्स करायला. त्यामुळं असंच करायचं, अगोदर थोड्या थोड्या प्रमाणातच गोळे तयार करून हे आपल्याला खसखसीवर थापून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही लाटू पण शकता. आणि हां, गोळा थोडासा ओलसरच असायला हवा. जर त्याच्यामध्ये पिठाळ गोळा असेल तर तो विरघळतो तेलामध्ये, आणि पातळ असं थापून घ्यायचं आहे. लाटू पण शकतात तुम्ही. मेन कापड किंवा मेन पॉलिथिनचा कपडा याच्यावर तुम्ही लाटू पण शकतात. आणि तेल बघा असं चांगलं तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छोटंसं, जास्त गरम तेल नसावं, गरम झालेलं मीडियम असं गरम गॅसवर. पण तुम्ही असंच तेल गरम करा. मी हे चुलीवर करायला घेतलेलं आहे. आणि गॅसची फ्लेम कमी जास्त करता येते, पण चुलीचं नाही करता येत. पण चुलीचा पण मी जाळ थोडासा कमीच ठेवलाय. मीडियमच तेल गरम पाहिजे. टाकलं की लगेच वर नाही आलं पाहिजे, अशा पद्धतीनं करायचं, म्हणजे त्याला छान जाळी सुटते आणि चांगलं तळलं पण जातंय. कमी तेल गरम असेल तर, कमी तेल गरम असेल तरच जाळी येते. जास्त तेल गरम असेल तर जाळी येत नाही, अनारसे फुगतात. पहिला थोडासा आपल्याला जजमेंट आलेलं नसतं त्याचं. तर ते पहिल्या ह्याला आपल्याला समजतं की किती तेल गरम ठेवायचं आहे, किती कमी ठेवायचं, किती तेल जास्त गरम करायचं. त्यामुळं पहिला बघा, आपल्या विरघळलेला नाही, काही नाही, छान तळला गेलाय. आता थोडा आणखीन मी जाळ कमी करणार आहे आणि बाकीचे तळून घेणार आहे. बघा, कमी जाळा पुढचा मी दाखवते कसं तळलेला गेलेला आहे. आता याला पण जाळी छान सुटलेली आहे, आतमध्ये तळल्या गेलेला आहे, कच्चा नाही अजिबात. तर आणखीन थोडंसं पांढरट निघावं असं वाटत असेल तर थोडंसं कमी गरम तेलामध्ये आपल्याला हे पुढचे आपण अनारसे असेच पातळ थापायचे, जाड ठेवायचे नाहीत. जाड ठेवले ना तर फुगतात तेलामध्ये. तर बघा, आता हे दुसरं आपण आणखीन थोडंसं कमी केलंय तेलाचं गरमपणा आणि त्याच्यात हा तळून घेतलेला आहे. तर मी खालचा जाळ थोडासा कमी केलाय आणि इथं बघा जाळी कशी सुटलेली आहे छान.
एक दोन अनारसे जरा होतात, तिसरा चौथा मग छान आपली जाळीदार अनारसे तयार व्हायला मदत होते. त्याला आपल्याला कळतं की किती तेल गरम ठेवायचे. बघा किती छान जाळी सुटलेली आहे आणि गुळाचे अनारसे खूप खुसखुशीत होतात, कडक होत नाहीत. साखरेचे थोडेसे कडक होतात. साखरेच्या बी अनारसेचा मी व्हिडिओ छान टाकलेला आहे, ते पण जास्त कडक झालेले नाहीत. फक्त परफेक्ट माप असेल ना गुळाचं, साखरेचं म्हणा, तांदळाचं, तर आपले अनारसे बिघडत नाहीत, मस्त होतात. गुळाची करा, साखरेची करा. साखरेचा पण अनारसा कसा करायचा याचा अपलोड आहे व्हिडिओ. आता हे सगळे माझे असे तयार झालेले आहेत, अजिबात काहीच विरघळले नाहीत, काही नाही. छान जाळीदार असे माझे सगळे अनारसे 20 ते 25 अनारसे तयार झालेले आहेत बघा, खुसखुशीत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर